तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रोटीन काय आहेत, प्रोटीनचे डेफिनेशन काय आहे. जसं की आपण प्रोटीन्स आर द इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर द ह्युमन बॉडी. तुम्हाला माहिती आहे, ह्युमन बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी सुद्धा इसेन्शियल प्रोटीन्स जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. नॉन इसेन्शियल प्रोटीन हे बॉडीमध्ये तयार होतात. त्यांचा म्हणजे जवळजवळ 10,000 वेगवेगळे अमायनो ऍसिड्स म्हणजेच एन्झाईमच्या रूपामध्ये बॉडीमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला प्रोटीन किती महत्वाचे आहेत हे फंक्शन्स जर पाहिले नसतील तर तुम्ही इथं जे व्हिडिओचं बटन दिलेलं आहे तिथं तुम्ही जाऊन फंक्शन्स बघा, प्रोटीन म्हणजे काय बघा. तुम्हाला थोडक्यात सांगतो, परत एक वेळेस रिकॅप करतो की प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असतं. आता ह्या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन असे मॉलिक्युल्स असतात. आणि हे जे प्रोटीन आहे, आपण ज्यावेळेस डिनेचरिंग होतं प्रोटीनचं खाल्ल्यानंतर, तर असे अमायनो ऍसिड्स म्हणजे जे वेगवेगळे प्रोटीनचे फॉर्म आहेत तर ह्या चेनमध्ये येतात अमायनो ऍसिडच्या, म्हणजे अमायनो चेन अशा पद्धतीने बनते. परत डबल तेच स्ट्रक्चर आहे आर ग्रुप, म्हणजेच आपलं जे इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे. तर ते कुठलं अमायनो ऍसिड आहे, जसे की व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसिन हे जे 20 अमायनो ऍसिड्स आहेत, तर त्याच्यापैकी कुठलं अमायनो ऍसिड आहे हे कशावर ठरतं, आर ग्रुपवर ठरतं. बाकी अमायनो ग्रुप असतो जे आपण 20 अमायनो ऍसिड्स आहेत जे पुढे बघणार आहेत. तर ते 20 अमायनो ऍसिड्स कुठले आहेत बघा, ह्याच्यामध्ये एक इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात. तर हे जे 20 अमायनो ऍसिड्स आहेत तर ह्यांची नावं तुम्हाला कधी बायली नसतील. तर हे आहेत ॲलिन आहे, आर्जेनिनचं नाव आपण ऐकतो. आर्जेनिन हे सुद्धा प्रोटीन आहे, अमायनो ऍसिड आहे. आणि ते आपण तुमच्या प्री वर्कआउटमध्ये असतं. पुन्हा ॲस्पार्जिन आहे, ॲस्पार्टिक ऍसिड आहे, सिस्टीन आहे, ग्लुटॅमिक ऍसिड आहे. पुन्हा ग्लायसिन आहे, ग्लुटामाइन आहे. ग्लुटामाइन सुद्धा आपल्या वे प्रोटीन मध्ये काही असतं. हिस्टिडिन आहे, आयसोल्युसिन आहे, ल्युसिन आहे, लायसिन आहे, मेथिओनाइन आहे, फेनिलाइन आहे, प्रोलिन. प्रत्येकाचं एक वेगवेगळं फंक्शन आहे. आणि ह्याचं जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे तर ह्या 20 अमायनो ऍसिडची हे स्ट्रक्चर होतं. आता हे बघा, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे इसेन्शियल म्हणजे अतिशय महत्वाचे आहेत, जे की बॉडीमध्ये तयार केले जात नाहीत. असे 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते ते नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. आता हे 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स कुठले कुठले, थियामिन, थिओनाइन, हिस्टिडिन, त्यानंतर मेथिओनाइन, ट्रिप्टोफॅन, लायसिन आणि फेनिलमाइन. त्याचबरोबर व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हे 30 ते 40% जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत त्याच्यापैकी हे 3 आहेत. म्हणून तुम्ही BCAA मध्ये ब्रांचड चेन अमायनो ऍसिड्सच्या ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हेच जास्त दिले जातात. कारण ते 30 to 40% एनर्जी आणि मसल फॉर्मेशन, मसल प्रिव्हेन्शन, मसल प्रिझर्व करण्यासाठी गरज असते ती ह्या इसेन्शियल अमायनो ऍसिडची. तर आता आपण बघा, तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजे की 20 अमायनो ऍसिड्स असतात. म्हणजे जे प्रोटीन जे आहेत तर ते प्रोटीन कशाचे बनलेले असतात, अमायनो ऍसिडची चेन असते. मग हे अमायनो ऍसिड्स किती असतात, 20 असतात. तर त्या 20 पैकी इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल काही अमायनो ऍसिड लिव्हरमध्ये बनतात, तर ते नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात. आणि जे बाकीचे आहेत 9 अमायनो ऍसिडचे आहेत ते इसेन्शियल अमायनो ऍसिड. त्यापैकी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, तुम्ही जर BCAA किंवा EAA जर BCAA जर तुम्ही बॉक्स बघितला पावडरचा, तर त्याच्यामध्ये व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन याचंच प्रमाण दिलेलं असतं. कारण हे 30 ते 40% इसेन्शियल अमायनो ऍसिड पैकी आहे. पुढच्या स्लाइडमध्ये हे अमायनो ऍसिड्स किंवा प्रोटीन डायजेस्ट कसे होतात, म्हणजे प्रोटीन आपण बॉडीमध्ये खाल्ल्यानंतर. आता बघा, हे जे आहे डायटरी प्रोटीन, समजा चिकन हे डायटरी प्रोटीन आहे. आणि आपण ते बॉडीमध्ये घेतल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर त्याचं प्रोटिओलायसिस म्हणजेच डिनेचरिंग होतं. प्रोटीनचं ब्रेकडाऊन, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन होतं, प्रोटीन्स होतं, त्यातून हार्मोन्स होतात. आणि इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स जे की शेवटचे काय तयार होतं याच्यातनं चिकन खाल्ल्यानंतर, अमायनो ऍसिड्स. त्या 20 अमायनो ऍसिड जेवढे काही त्या फूडमध्ये अमायनो ऍसिड्स असतील तर ते बाहेर ब्रेकडाऊन केले जातात आणि ते सेलमध्ये घेतले जातात. बघा इथं पहिलं तर काय, HCl पोटामध्ये अमायनो ऍसिड्स गेले समजा, तर त्यात काय होतं, अगोदर हे आहे स्टमक. फूड खाल्ल्यानंतर हे स्टमक मध्ये चिकन आलं. त्यानंतर त्यामध्ये स्टमकच्या वॉल्स काय सिक्रेट करतात, एकतर सिक्रेटिन्स, अमाइन्स, सिक्रेटिन्स हे जे आहे GLP-1 ते सिक्रेट करतात. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याचं डिनेचरिंग करतं, म्हणजे ब्रेकडाऊन करायला चालू करतं. जे कॉम्प्लेक्स चेन आहे
तर ती चेन काय केली जाते, असे पेप्सिन थ्रू, म्हणजे पेप्सिन जे आहे तर ह्या पेप्सिन मिक्स होतं आणि पेप्सिन काय करतं, त्याला ब्रेक डाऊन करतं आणि त्यामध्ये ऑलिगोपेप्टाइड चेन तयार करतं. पुन्हा ऑलिगोपेप्टाइड, ऑलिगो म्हणजे कमी आणि पेप्टाइड्स म्हणजे जे एन्झाईम्स आहेत जे स्टमक मध्ये सिक्रेट होतात ते. तर हे पेप्टाइड्स म्हणजे जे बॉन्ड्स आहेत, ते दोन बॉन्ड्स असतील तर त्याला डायपेप्टाइड, तीन बॉन्ड्स असतील तर ट्रायपेप्टाइड, चार बॉन्ड्स असतील तर टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, हेक्सापेप्टाइड आणि ऑलिगोपेप्टाइड म्हणजे तीन पेक्षा जास्त असतील तर ऑलिगोपेप्टाइड. ओके. तर हे ऑलिगोपेप्टाइड हे स्टमक पर्यंत होतात, म्हणजे स्टमक मध्ये चेन असते परंतु त्याची बरीच ब्रेकडाऊन केली असते. पण पुढे आहे डिओडिनम, हा जो सी टाईपचा पार्ट आहे, म्हणजे स्टमक संपल्यानंतर हा स्टमक आहे. त्यानंतर सी टाईपचा आहे तो डिओडिनम. इथं काय होतं, आणखीन एन्झाईम जे की पॅनक्रियाज मधून सिक्रेट होतात, ते एन्झाईम जे आहेत तर ते त्या बॉन्ड ब्रेक करतात आणखीन. आणि मग तीन बॉन्ड मध्ये, तीन पेप्टाइड मध्ये, दोन पेप्टाइड मध्ये आणि शेवटी इंडिव्हिज्युअल ए ए म्हणजे अमायनो ऍसिड्स हे वेगळं केलं जातं. आणि हे एन्झाईम्स सुद्धा पुन्हा काय होतात, हे अमायनो ऍसिड घेऊन पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवलं जातं ब्लड सेलमध्ये. अशा पद्धतीने जे आपण प्रोटीन घेतो तर त्या प्रोटीनचं डायजेशन डायजेशन किंवा ऍब्सॉर्प्शन हे प्रोटीनचं होतं एंड सेलमध्ये. आता ही कॉम्प्लेक्स प्रोसेस मी समजून सांगितलेली तीच आहे. तर प्रोटीनमध्ये काय काय आपल्या आपल्या इंडियामध्ये प्रोटीनची काय सिच्युएशन आहे. 73% जे लोक आहेत तर ते डिफिशियंट आहेत, डाएटमधून प्रोटीन कमी घेतात. 93% हे अवेअर नाहीत किती प्रोटीन पाहिजे ते आपल्याला रिक्वायर्ड आहे ते. त्यानंतर 84% लोक जे आहेत ते व्हेज डाएट डिफिशियंट आहेत, जे व्हेज आहेत तर ते 84% लोकांना प्रोटीन मिळत नाही, पूर्ण प्रोटीन. नॉन व्हेज डाएट वाल्या सुद्धा 65% लोकांना प्रोटीन पूर्ण मिळत नाही किंवा ते अवेअर नाही आहेत. 97% प्रेग्नंट वुमन जे आहेत त्यांना प्रोटीनचा कोटा कंप्लीट होत नाही आरडीए प्रमाणे. हे रिसर्च आहेत. आणि प्रोटीन हे ऑलरेडी आपल्या इंडियामध्ये कमी खाल्लं जातं. 1 ग्राम प्रोटीन मध्ये 4 किलो कॅलरी आपल्याला मिळतात, कॅलरीमध्ये जर आपण काउंट केलं तर. आणि किती रिक्वायरमेंट आहे, आरडीए म्हणजे रिकमेंडेड डेली डोस किती आहे प्रोटीनचा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, प्रत्येकाला माहित पाहिजे. 0.8 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट मिनिमम आणि मॅक्सिमम 2.2 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट. जे एक्सरसाइज करतात त्यांनी 1.2 1.4 त्यांच्या एक्सरसाइजच्या इंटेन्सिटीनुसार. आणि फिमेलमध्ये मिनिमम 0.8 ग्राम पर केजी ऑफ, म्हणजे जर 50 किलो 60 किलो जर वेट असेल तर 50 ग्राम प्रोटीन हे मिनिमम गेलंच पाहिजे, तरच त्यांची हेल्थ व्यवस्थित राहू शकते. मग आता दुसरे आपण जे प्रोटीनचे टाइप्स बघण्यापेक्षा आपण अमायनो ऍसिडचे टाइप बघितले, पण प्रोटीनचे टाइप्स काय काय आहेत, कंप्लीट प्रोटीन, इनकम्प्लीट प्रोटीन आणि कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन. जे प्रोटीनमध्ये सगळेच इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, 9ला 9, तर त्यांना कंप्लीट म्हणतात. ते आहेत चिकन, एग्स, काही लेंटिल्स मिक्स करून जर आपण चिकन एग्स खाल्ले तर ते कंप्लीट प्रोटीन होतात. इनकम्प्लीट प्रोटीनमध्ये एकतर प्लांट फूड आहेत, समजा राईस इनकम्प्लीट प्रोटीन आहे, भाकरी इनकम्प्लीट प्रोटीन आहे, डाळी सुद्धा काही इनकम्प्लीट प्रोटीन आहेत. परंतु कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन म्हणजे ज्यावेळेस राईस आणि डाळी खाल त्यावेळेस मॅक्सिमम अमायनो ऍसिड्स मिळतात, 8-9 जे इसेन्शियल अमायनो ऍसिड, मिनिमम 8 तरी इसेन्शियल अमायनो ऍसिड्स त्यातून मिळतात, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन. आता लक्षात आलं तुम्हाला टाइप्स ऑफ प्रोटीन. कम्प्लीट प्रोटीन, नॉनव्हेज हे कम्प्लीट प्रोटीन आहे. इनकम्प्लीट हे व्हेजिटेरियन जे काही आपण सिंगल खाल्ले, तर कॉम्प्लिमेंटरी मध्ये सिंगल किंवा काही नॉनव्हेज सोबत तुम्ही भाकरी खाल्ली, दॅट इज अ कम्प्लीट प्रोटीन. किंवा नॉनव्हेज हे कम्प्लीट प्रोटीन आहे. किंवा डाळ ह्या, काही प्रोटीन हे डाळीमध्ये असतात, काही प्रोटीन हे राईसमध्ये असतात. डाळ राईस हे कम्प्लीट प्रोटीनचं उदाहरण आहे. आणि आता आपण बघणार आहेत सोर्सेस ऑफ प्रोटीन, कशामध्ये प्रोटीन किती असतं. तर हे मेन काय आहे, कम्प्लीट प्रोटीन मध्ये चिकन, 100 ग्राम चिकन मध्ये 27 ग्राम प्रोटीन असतं. आणि एग्ज मध्ये 100 ग्राम 13 ग्राम प्रोटीन असतं. त्यासोबतच सोर्सेस काय आहे प्रोटीनचे, व्हेज सोर्सेसमध्ये वे प्रोटीन जे की मिल्क पासून बनवलं जातं, सोयापासून बनवलं जातं, तर त्यामध्ये 100 ग्राम मध्ये 70 ते 80 ग्राम पर्यंत प्रोटीन असतं. न्यूट्रेला सोया चंक्स जे आहेत त्याच्यात 50% प्रोटीन असतं, पण बायोअवेलेबिलिटी कमी असते. सोयाबीन जे रॉ सोयाबीन असतं त्यात 36% प्रोटीन आपल्याला मिळतं, किंवा 100 ग्राम मध्ये 36 ग्राम प्रोटीन मिळतं. ब्लॅक ग्राम म्हणजेच आपले जे उडीद आहे, सगळ्यात बेस्ट उडीद आहे, 25 ग्राम प्रोटीन मिळतं. पीनट बटरमध्ये 25 ग्राम,
मूग मध्ये 24 ग्राम, बदाम मध्ये 21 ग्राम प्रोटीन मिळतं. कॉटेज चीज जे असतं ते 11 ग्राम प्रोटीन असतं.